किती वाजले दादा? 4:30 वाजलेत. लवकरात लवकर सामने चालू करा. अंपायर हॅलो बॅट्समॅन लवकर जा. चला थोडा आता अजून स्पीडअप 2 करा. सामने बाकी आहेत. वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. आता 4:30 वाजलेत. अजून आपल्याला 3 मॅच इथून कव्हर करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आहे दोन्ही टीम. सेकंड राऊंड मधील ही दुसरी मॅच आपण पाहतोय. एकीकडे लवजी तर दुसरीकडे आपण पाहतोय श्री 11 मोहाचीवाडी नेरल संघ. लवजी टीमचा 12वा प्रतिनिधी. लवजी टीम आपला 12वा प्रतिनिधी आम्हाला समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. टॉस जिंकलाय लवजी टीमनं आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय श्री 11 मोहाचवाडी नेरल टीमला. रोशन मात्र बाद झाला होता लवकर. जबाबदारी अबोलवरती वाढली होती. प्रेशरची मॅच होती तो देखील बाद झाला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मिडल ऑर्डर मध्ये फार चांगली बॅटिंग झाली होती आणि तो सामना जिंकला होता. 11 मोहाचीवाडी नेरल टीमनं कडाऊट टीमला परास्त केलं होतं. हा चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. विक्रांत खलापूर तालुक्यामधून आलेली लवजी टीम आणि हा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहितली याची गोलंदाजी. व्हेरिएशन देखील आहे या गोलंदाजाकडं. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर टाकलं जाते फलंदाजांवरती. आता पाहायला गेलं तर अमोलनी पहिल्या चेंडूवरती एक सिंगल रन घेतली. त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईकिंग एंड वरती आला आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ना की रोशन आता मात्र सलग 2 निर्धाव चेंडू खेळून काढतोय. थोडंसं प्रेशर आता फलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतंय. हवेली चेंडूला टॅप केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला एकच धाव कंप्लीट केली जाईल. सिंगल धाव येते. 2 धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. विक्रांतचं फार चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतीये. पहिलं षटक एक खऱ्या अर्थानं जबाबदारीचं आहे. जबाबदारी दिली गेली आहे त्याच्यावरती आणि त्या जबाबदारीला साजिशी अशी कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये विक्रांतच्या माध्यमातून. आणि ते मात्र मोठी विकेट. अमोल चव्हाण इथून मात्र माघारी फिरेल. पहिली विकेट, गोल्डन विकेट या मॅच मधली मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतीये. सर्वात महत्वाची विकेट. अमोल चव्हाण मात्र माघारी फिरतोय. श्री 11 मोहाचीवाडी नेरळ टीमला पहिला आदरा लागतोय अमोलच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी साकारतोय खऱ्या अर्थानं विक्रांत.
तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय आदम. अमित तुपे यांचे हार्दिक स्वागत. स्टेजवर या लवकर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अनुपस्थित होता. या मॅच मध्ये अगदी सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी आलाय. आदम आलाय तिसऱ्या क्रमांकावरती आणि आल्या आल्या ठोकलाय त्याने अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार. आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8. यावेळी जोरकास फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथून पाहतोय फ्लाइंग स्लिपला थोडीशी गफलत झाली होती. फंबल उडालं होतं परंतु पाहतोय आपण कोणतेही रन घेण्याचा प्रयत्न इथं झाला नाहीये. थांबवलं गेलं आदामकडून खऱ्या अर्थानं रोशनला आणि इथे डॉट बॉल आलाय. सप्रेम गोलंदाजीसाठी आलाय दुसऱ्या षटकामध्ये. तो देखील पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होता. या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय आपल्या टीम कडून. आणखीन एक चांगला चेंडू डावकुरादाचा हा गोलंदाज आणि या गोलंदाजाकडे स्विंग आहे आणि त्याच्या जोरावरती गोलंदाजी करत असतो. सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी लवजी टीम कडनं त्यांनी केली आहे. आज देखील आपण पाहतोय पहिले आघाडीचे 2 चेंडू मात्र त्यांनी डॉट फेकलेत. प्रेशर खऱ्या अर्थानं रोशन वरती टाकण्याचा प्रयत्न करतोय जो सलामीला आलाय. जो खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये देखील 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत त्याने. या षटकामध्ये देखील सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आलेत. 4 षटकांची मॅच आहे हे देखील विसरून जमणार नाहीये. पुनश्च आपण पाहतोय त्याच रिझन मध्ये कट करायचं होतं. कव्हर पॉइंटला फटका सजवायचा आहे आणि तिथेच आपण पाहतो ना की फलंदाज फसला जातोय. गोलंदाज तेवढा चलाक आहे चाणक्य आहे. त्याला माहिती आहे फलंदाजाचा त्याने ट्रान्स ओळखलाय आणि आता मात्र ट्रान्स ओळखल्यानंतर त्याच्यावरती प्रेशर टाकण्याचं काम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. अजून आपल्याला 2 मॅच इथून खेळवायचे आहेत नाहीतर आपल्याला षटक कमी करावे लागतील. सलगचे 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेत रोशन या फलंदाजानं. पुनश्च चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी खऱ्या अर्थानं लवजी टीम कडून आपल्याला आता पाहायला मिळते. डॉट ऑफ पर्सेंटेज मात्र वाढले जात आहेत. विक्रांतने देखील अगदी डॉट चेंडू फेकले होते. आता मात्र सप्रेम देखील डॉट चेंडू फेकतोय. प्रेशर आता फलंदाजावरती आला. दडपणाखाली आता मात्र कुठेतरी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं संघनायकांनी पाठवलंय ना ते काम आता अपुरं ठेवून मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीची जोड साकली मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. श्री 11 मोहचेवाडी नेरळ टीमला लागतोय दुसरा हादरा रोशनच्या स्वरूपामध्ये.
प्रशांतनं चांगली बॅटिंग केली होती आणि चांगल्या धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं. तो प्रशांत आता मात्र बॅटिंगसाठी आलाय 4थ्या क्रमांकावरती. आठ या धावसंख्येवरती थांबवलं जात आहे मोहाची वडील टीम कडनं. कारण की जिथे आपण पाहतो ना की एक चेंडूचा खेळ केला होता आदाम टीम कडनं. कारण की जिथे आपण पाहतो ना की एक चेंडूचा खेळ केला होता आदामने आणि त्याच्यावरती षटकार देखील आला होता. आता त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. अशा वेळी मात्र रोशनने ज्या काही चुका केल्या तिथे मात्र थोडीशी बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळते टीम श्री 11 मोहचेवाडी नेरल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. हिमांशूचं तिसरं षटक. पहिल्या चेंडूवरती 2 दुहेरी धाव. आपण एन्जॉय करतोय कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृतिचषक 2023 हे भव्य दिव्य आयोजन. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की संध्याकाळचं सत्र चालू झालंय आणि तरी देखील पाहुण्यांची मांदी आली आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. आमच्या या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार आपण शब्द सुमनाने करूया सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. आणि दोन्ही टीमला आता विनंती आहे की थोडंसं स्पीडअप करा, कारण मित्रांनो आपल्याला क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलची मॅच देखील आज खेळायची आहे. त्यासाठी आपण कोणताही आता विलंब करू नका. भरपूर वेळ आपल्याकडनं खर्च केला जातोय. नेक्स्ट बॉल घेऊन पुनश्च हिमांशू. बॉलिंग ट्रॅक वरती हा खोलवर टप्प्याचा चेंडू. उत्तर नाहीये. हेलिकॉप्टर फटका खेचायचा होता परंतु एलिव्हेशन नाहीये. चेंडू इथून निर्धाव आलाय. आणखीन एक डॉट बॉल. सातत्यपूर्वक डॉट बॉल खेळले जात आहेत श्री 11 मोहचेवाडी नेरळ टीम कडून आणि ते आता मात्र कुठेतरी थांबवावं लागेल. चांगल्या धावसंख्येकडे जर तुम्ही पाहताय ना तर तुम्हाला आता इथून चांगली कामगिरी, मोठे फटके खेचावे लागतील. हा लोअर फुलटॉस यावेळी अगदी सरळ वे शेप मध्ये फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय. एकच धाव. 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे हिमांशूचं. प्रत्येक गोलंदाज अगदी टिचून मारा करतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय फाईन केलेत. क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय प्रशांत यांच्या बॅट मधून चौकार. या चौकाराची नितांत गरज आहे आता नेरळ टीमला आणि तो चौकार आलाय. येणं गरजेचं आहे. समोरची टीम तेवढी ताकदवार आहे. हा फटका देखील पुढे सरसावून खेळला आहे. त्या ठिकाणी वेकंड एरिया आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का? परंतु नाही. तिसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. तीन षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय आदामला आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मित्र म्हणेन श्री 11
मोहचेवाडी नेरल संघ आता आदामकडे असेल. तेवढं टीम साठी मात्र चांगलं आहे, परंतु हा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्या ठिकाणी उचलणार. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. थोडासा स्लोवर होता, पिक करता आला नाहीये. अगदी कव्हर रिजन मध्ये हा फटका सजवला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. 2च धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. 21 धावा धावफलकामध्ये. 4 षटकांच्या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय ना की 21 ही धावसंख्या धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना ओमकारचं हा फटका चांगला आहे. या फटक्यामध्ये ताकद होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी निघालेत आणि दुसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट होतीये. दुहेरी धाव पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहितली, त्यानंतर आता दुसऱ्या चेंडूवरती देखील पाहतोय. आता स्ट्राईक मात्र आदामला पाहिजे, त्यासाठी मात्र हे प्रयत्न देखील मैदानामध्ये चालू आहेत. 23 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 23 धावा. हा फुलटॉस पाठीमागच्या दिशेला फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अंपायर सिग्नल येतोय नो बॉल. विमर फेकला या गोलंदाजानं. मागच्या मॅच मध्ये देखील जर पाहितलं तर याच गोलंदाजानं 2 विमर फेकले होते. या मॅच मध्ये देखील एक विमर आलाय. नेक्स्ट बॉल असेल फ्रीटचा. एक एक्स्ट्राची रन धावफलकामध्ये ऍड केली जाते. 24 धावा धावफलकात. फ्रीटचा चेंडू. विकेट एरिया शोधले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय, येतोय चौकार. फ्रीटच्या चेंडूवरती आज चौकार पाहायला मिळतोय. पाहायला मिळतंय 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी होत होती आतापर्यंत. एक खराब चेंडू टाकला, त्यानंतर मात्र फलंदाजाने देखील आक्रमण केलं. एक चौकार देखील आलाय ओमकारच्या विरोधामध्ये आदामकडून. पुनश्च शॉर्ट पिच होता. अंपायर सांगतात की व्हाईट बॉल आहे आणि अव्वंतर धाव ऍड केली जाते. आता या धावा खऱ्या अर्थानं गरजेच्या आहेत मोहचेवाडी टीमला, आणि त्या आता मात्र गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या रन देखील येत आहेत आणि मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. हा फटका देखील चांगला आहे, परंतु त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव घेताना फलंदाज इथून प्रशांत बाद होईल. विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस केले, कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे आदामला. 30 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. उर्वरित 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका आता इथून विचार करत असेल मोहचेवाडी नेरळ टीम. आणि इथे शॉर्ट पिच होता, त्याला पुल केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. हिमांशूने पकडली आहे झेल आणि इथून मात्र आदामला देखील परतावं लागतंय. धावा हवे, त्यासाठी मात्र प्रयत्न आदामचं चालू होतं आणि त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरलाय आणि इथून मात्र आपली विकेट गमावत मैदानाच्या बाहेर येतोय. थँक्यू डीजे. अण्णा नवीन मध्ये दाखल झालाय आणि आल्या आल्या हा मोठा फटका कन्वर्ट केला आहे, परंतु त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक झेल टिपला जाईल.
चला लवची टीम आपले फलंदाज मैदानामध्ये लगेच दाखल करायचे. थँक्यू सो मच योगेश. स्मृती ट्रॉफी 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. अजय दिघे यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत ते, आणि त्यांना खंबीर साथ आपण पाहतोय. आकिब पाटील असतील, केतन बामणे, प्रशांत सूर्यराज, समीर दाबणे असतील, विशाल दिघे, काका दिघे, दर्शन लाड, सुयोग देशमुख, सोन्या गोलमॅन आणि अनिकेत कारंडे, राज सिंग, विराज रोकडे, प्रसाद व्यापारी, रोहित शिंदे, आनंद नागटिलक यांनी घेतलेली मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहिली. आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये देखील त्यांची बरीचशी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. आणि आमचे मुख्य आयोजक आहेत ना अजय दिघे, यांना लाभलेली ही खंबीर साथ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा फक्त मी तर म्हणेन संकल्पना आणली होती, परंतु ते सत्यात उतरवण्याचं काम केलं ते अजय दिघे यांनी. आणि या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक का असावेत आणि का असू नये, मी हेच सांगेन प्रत्येक प्रेक्षकाला की चमचमताना या मनाला भुरळ घालतील अशा या ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि बऱ्याचशा चांगल्या चांगल्या संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याचं बहुमान मिळालं आहे आणि या ट्रॉफीला स्पर्श करण्याचा त्यांना मान मिळेल. कालचा दिवस गाजवला ओमकार दहिवली टीमनं. आजच्या दिवसामधून 8 संघांमधून कोणता संघ या ठिकाणी अग्र क्रमांकावरती राहील हे पाहण्यासाठी चालू असणारे लढती. पुन्हा एकदा जाऊ मैदानाच्या आतमध्ये. मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधात लवजी सलामीची जोडी विक्रांत आणि मन केलंय. विक्रांतच्या बॅटमधून पाहायला मिळतोय वॅकंट एरियामध्ये रिकाम्या जागेमध्ये 1 टप्प्या अखेर जातोय चौकार. तर हाच गोलंदाज आपण पाहतोय अमोल चव्हाण, ज्यानं मात्र मेडन षटक फेकलं होतं. परंतु या मॅच मध्ये त्याच्यावरती प्रति हल्ले चढवले जातात. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, कॅरी केला जातोय झेल. आणखीन पहिली विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतीये. विक्रांतने ज्याने पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खिचून आणला होता, तो विक्रांत आता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मागच्या मॅच मध्ये. हा देखील चांगला चेंडू, आडव्या बॅट मधून या चेंडूला खेळायचं होतं, प्रयत्न इथं फसला गेलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती थोडस एक चौकाराचा मार जरूर खाल्ला, त्यानंतर कमबॅक केलं या गोलंदाजानं. एक मोठा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं या कर्जत विभागामधील अमोल चव्हाण. हा नक्कीच मोठा खेळाडू आणि मोठ्या खेळाडूचे लक्षण मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर केलं होतं फलंदाज विक्रांतनं, परंतु तो फलंदाज मैदानाच्या बाहेर आला आणि अध्यापक धाव फलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. चांगला फटका पॉइंटच्या दिशेनं, डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे जातोय. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दडलं होतं या फटक्यामध्ये, नजाकत होती आणि तदनंतर क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग. 4 धावा, चौकार.
बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, जेला कॅरी केले जात आहे. अजून एक आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या लवजी टीमला. ऑल क्रिकेटची वेबसाईट जे tenniscricket.in आहे त्यांना या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर करण्यात येत आहे. घर बसल्या तुम्ही या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. तदनंतर जे जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सर्व गोडगोणी प्रेक्षकांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि राजेशजी भोईर आणि DK सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण 4 दिवस चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्लिअर डिसिजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानेन, कारण की ही स्पर्धा अगदी एक अव्वल दर्जाची या कर्जत परिसरामधून. नवनाथ ऑन स्ट्राईक आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेचायचा होता, परंतु अलॉंग दी कार्पेट वेगानं चेंडूवरती आक्रमण केलं होतं. जितक्या ताकदीचा चेंडू होता तितक्या ताकदीचा फटका होता. एक धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानावरती विक्रांत आणि नवनाथ गेला होता. विक्रांत बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. कुणाल देखील बाद झाला. आता फलंदाज हिमांशू देखील या चेंडूवरती बाद होतोय. विकेट प्राप्त केली जाते. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हिमांशू देखील फलंदाज बाद होता. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होईल. अल्पेश तरकुडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रत्येक चौकार षटकारांसाठी अल्पेश तरकुडेला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आमचे मान्यवर केतन लाड यांच्याकडून. चला स्पीडअप करा. यानंतर देखील आपल्याला 2 मॅच अजून खेळवायचे आहेत. दिशा दिली. या चेंडूवरती डाईव्ह लागलं होतं, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबींसाठी चौकार आणि अल्पेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा पहिला दर्जेदार चौकार. तीन गडी गमावलेत बॅटिंग करत असताना लवजी टीमनं. टार्गेट होतं. आता टार्गेटला सामोरी जात असताना चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. कष्टाची परिकष्टा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडूला उचलणार फेकदा तत्पूर्वी मिळते 2 धावा. 2 धाबेच्या बरोबरीनं 15 धावा धाव फलकावरती आहेत. 31 धाव संख्येचा टार्गेटला सामोरी जात असताना 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत. लवजी टीम कडून अल्पेश संघाचा कॅप्टन आहे आणि चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय. या पटक्यावरती फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगलं झेल या ठिकाणी कॅरी केलं जात आहे. कव्हरवरती शॉर्ट कव्हरवरती चेंडूला पकडलं, झेल पकडलं आणि फलंदाज या चेंडूवरती अल्पेश तरकुडे होईल बाद.
पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं ते अमोल चव्हाणनं. त्यानं धाबा खर्ची केला पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 8. दुसरं षटक आदम मुजावर या ठिकाणी घेऊन आला होता. पहिल्या 5 चेंडूमध्ये त्यानं 7 धाबा खर्ची केल्या, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट त्याने या ओव्हरमध्ये प्राप्त केल्यात. आदम मुजावर एक चांगला गोलंदाज आहे, चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय. चॅम्पियन लीग गाजवली होती आदम मुजावरनं आणि चांगली कामगिरी तो या ठिकाणी करतोय. नवीन फलंदाज सप्रेम मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगानं कंप्लीट केली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 16 या धावसंख्येवरती. आता 15 धावसंख्ये संपुष्ट देते. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 16. आता येणारे शेवटचे निर्णायकारक 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 15 धाब्यांची. 12 बॉलमध्ये 15 धावा जास्त नसतील बॅटिंग करणाऱ्या लवजी टीमसाठी, परंतु त्यांच्या विरोधात जर या 15 धाब्यांचं संरक्षण करायचंय तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. कोण आहे? मुस्तकीम हा गोलंदाज. पहिला चेंडू टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतं. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोचेल ते 17 या धावसंख्येवरती. योगेश ढोले आमचे साथी समालोचक मित्र या ठिकाणी खूप चांगले समालोचन त्यांचं आपण ऐकतोय आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये देखील तुम्ही त्यांचा आवाज पाहणार आहोत. आजचा आमचा शेवटचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि उद्यापासून तुम्हाला या स्पर्धेमध्ये नवीन समालोचकांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाने कौतुक केलं पाहिजे. शेवटच्या आता निर्णायकारक 2 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, नंतर विकेट, पुन्हा डॉट, पुन्हा 1 रन. आता शेवटचे 2 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 6 धावा. चांगला फटका खोलवर पद्धतीचा होता. 1 धाव घेतली वेगानं. दुसरी धाव घेतली जाईल का? 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे सिंगल होती तिथे डबलला कन्वर्ट केलं आणि या 2 धावेच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 4 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा 1 बॉल आणि नक्कीच लाईट गेली होती त्या कारणास्तव लाईव्ह मध्ये ही मॅच कव्हर करता आली नाही, त्याकरता आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेवटचा 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो मोहाची वाडी टीमनं. अगदी जिंकलेला सामना लवजी संघ जिंकता जिंकता मी तर म्हणेन हरला आणि हारता हारता जिंकला तो मोहाची वाडी संघ. या स्पर्धेमध्ये आमचे पाहुणे मंगेशजी दामनसे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आकिब पाटील आणि त्यांच्या समवेत आमचे आयोजक असतील आणि यांच्या शुभाचे त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मोहाची वाडी टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या कोण आहे दुसरा अमराई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
3-3 ओव्हरची मॅच असेल. त्यासाठी आपण 3 ओव्हरचं सत्र असेल. आमराई टीमचा कॅप्टन या ठिकाणी विजय पवार आलाय. मी मोहाची वाडी टीमच्या कॅप्टनला देखील कॉल करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. टॉस केलं जाईल या दोन संघादरम्यान. तत्पूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट करण असेल. 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेन्स केल्या. आदम देखील होता या रेसमध्ये, परंतु आपण पाहतोय आमचे स्कोरर मित्र त्यांनी सांगितलं की 6 चेंडूमध्ये 7 धावेंना अगदी डिफेन्स केलं ते गोलंदाज. आमराईनं टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय आहे. चल लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. परंतु या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय करण या गोलंदाजाला. या करण आपला मॅन ऑफ द मॅच